नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तर आत्ता मी निघाले, मावशीच्या मुलाला मुलगा झाला आहे, तर त्याचं बारसं आहे, तर तिथे निघाले। चला तर पाहूया आमच्याकडे बारसं कसं केलं जातं। तर त्या सर्व हे तुम्हाला रीती मी दाखवते। तर चला तर मग तुम्ही पण माझ्यासोबत। छोटा भाऊ आहे, आई आहे आणि मी आहे, असे आम्ही तिघेजण चाललो आहे। तिथे सर्व मावश्या येणार आहेत आणि ज्या मावशीच्या नातवाचं वारसा आहे तर ती मावशी आणि काका पण येणार आहेत आणि मावशीचा मुलगा असणार आहे तिकडे। अनिकेत दिसतोय इकडे। हो तर इथे सुरुवातीला माहेरची ओटी भरली जाते आणि मग सासरची ओटी। तर इथे माहेरची ओटी भरतायत। आमच्याकडे हे तांदळाच्या पिठाचे उकड काढून दिवे बनवले जातात। तर तेच दिवे पाळण्याच्या चारी साईडने ठेवतात आणि तुळशीजवळ देवाजवळ असा ठेवला जातो। तर आता हे पाळणा खेळवणं चालू आहे। मी आणि माझी छोटी मावशी आहे, आम्ही दोघीजणी आहोत। पहिल्यांदा जो आपला वरवंटा असतो तो कापडामध्ये बांधून त्याला चेन घातली जाते आणि तो असं 5 वेळा खेळवला जातो। आणि मग हा वरवंटा जो आहे तो बाळाचं जिथे डोकं असेल त्या डोक्याच्या वरच्या साईडला ठेवला जातो। आणि इथे हे बाळाचा पाळणा खेळवणं चालू आहे। तर हे असं 5 वेळा बाळाला खाली ठेवलं जातं आणि मग पाळण्याला टेकवलं जातं आणि मग समोरच्याकडे दिलं जातं। मग ती पण सेम तसंच करणार, असं हे 5 वेळा करून मग बाळाला पाळण्यात ठेवलं जातं। आणि इथे आता बाळाचं नाव काय ठेवलं आहे ते दाखवलं जाणार आहे। तर त्या ह्या डिझाईनमध्ये आतमध्ये ठेवलेले आहेत। ते त्याचे आई वडील दोघंही ते दोन्ही साईडला ओपन करणार आणि दाखवतील। पण बाळाच्या कानामध्ये बाळाची आत्या नाव सांगते, तर ते मी त्याला सांगितलं। तर इथे ह्या माझ्या मावश्या आणि माझी आई बसलेली आहे। माझ्या 3 मावश्या अजून आल्या नाहीत। अशा माझ्या आईच्या 8 बहिणी आहेत, म्हणजे आई धरून 8 बहिणी आहेत। तर ह्या 5 जणी आल्या, 3 जणी अजून आल्या नव्हत्या। इथे ही मावशी आणि काकांनी नातवासाठी आणलेली गिफ्ट जी चैन आहे ती काका घालत आहेत। आणि हा मावशीचा मुलगा आहे अनिकेत आणि त्याचा तो मुलगा, अशा ह्या 3 पिढ्या आहेत इथे। इथे जी सुस्मिता आहे, जी अनिकेतची मिसेस, तिच्या आईला म्हणजे भजनाची फार आवड आहे। त्यांची भजनी मंडळी आहेत, तर त्यांनी हे इथे महिलांचं भजन बोलवलं होतं आणि त्या खूप सुंदर गात होत्या। तर अशा प्रकारे बारशाचा कार्यक्रम पार पडला आणि आता आम्ही सर्वजण घरी जाण्यासाठी निघालो। कसं वाटलं नाव आणि बारशाचा व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा।